नमस्कार मित्रांनो, मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल बनी। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे सफाळेमधील लालठाणे या वॉटरफॉलला। याला तांदूळवाडी वॉटरफॉल म्हणून पण ओळखलं जातो, जे की सफाळे स्टेशनपासून साधारणतः 6.5 किलोमीटर आहे। आणि हा वॉटरफॉलला फर्स्ट टाइम आपण आलोय, व्हिजिट करतोय। रील्स बघितलेले आहेत, खूप सुंदर असा हा वॉटरफॉल आहे। म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवू, तर नक्कीच तुम्ही या मान्सूनमध्ये या वॉटरफॉलला व्हिजिट करू शकता। जर मुंबईवरून वगैरे पर्यटक येत असाल तर नक्कीच इकडे तुम्ही काळजी घ्या की कचरा वगैरे करू नका, कारण सुंदर असा हा वॉटरफॉल आहे। खूप सुंदर असा हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेला हा वॉटरफॉल। तर आपण एकच काम करू शकतो की इकडे कचरा करू नका, बाकी तुम्ही एन्जॉय करायला या, मस्ती करायला या। तुम्ही पूर्ण फॅमिली सुद्धा येऊ शकता, वन डे मस्त पिकनिकसाठी तुम्ही काम करू इकडे येऊ शकता। तर चला तर मग आपण बघूया हा लालठाणे वॉटरफॉल, ज्याला तांदूळवाडी वॉटरफॉल म्हणून सुद्धा ओळखलं जातो। तर तुम्ही सुद्धा नक्कीच प्लॅन करू शकता, पाणी लागलेलं आहे या वॉटरफॉलला। चला तर मग बघूया लालठाणे वॉटरफॉल। तुम्ही सफाळेवरून येत असाल तर तुम्हाला इकडून येऊन डायरेक्टली इकडे जायचं। इथे बोर्ड सुद्धा दिलेला आहे आणि या साईडला पालघरवरून आल्यावर आहे, पालघरवरून इकडे आल्यावर आणि इथून आतमध्ये जायचं आहे। इथे देऊ शकता तुम्ही, ते इथून आतमध्ये बाईक जाते 15 ते 20 मिनिटापर्यंत। इथून मग 10-15 मिनिटाचा आपला वॉकिंग डिस्टन्स आहे। तिकडून आल्यावर इथपर्यंत जो आहे तो पार्किंगसाठी एरिया आहे, त्याच्या पुढे गाडी जात नाही कारण मध्ये एक लोढा लागतो पाण्याचा, तर इथे गाड्या तुम्ही पार्क करू शकता। तर बाईक लावल्यावर 10-15 मिनिटाची ट्रेक आहे, जी आपल्याला चालत जायचं आहे पुढे। चला, मी पण फर्स्ट टाइम आलो या वॉटरफॉलला, तर चला मग आपण बघूया। तर इथून पुढे चालत जायचं आहे, पाठीमागे आता गाडी लावल्या आपण, इथून पुढे गाड्या जात नाही तर आपल्याला चालत जायचं आहे। तर गाडी पार्क केल्यापासून हे 5-10 मिनिटाचं वॉकिंग आहे। तर खूप छान बनवलेलं आहे, फक्त एक मध्ये एक लोढा लागतो पाण्याचा, तो क्रॉस करून आपल्याला चालत जायचं आहे। पाण्याचा आवाज येतोय, मस्त बघू शकतो मी, तुम्हाला आवाज येणार नाही एवढा, पण ऑलमोस्ट जवळ आलेलो आपण। ट्रेकिंग चालू आहे, 10-15 मिनिटाची ट्रेकिंग आहे, तुम्ही सुद्धा नक्की येऊ शकता। चला तर मग, रस्ता एवढाही घाण नाही आहे, रस्ता चांगला चालणे योग्य आहे। अर्ध्यापर्यंत आहे जो तो पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे, त्याच्यासुद्धा आपल्याला असं चालत करायला यायचं आहे। तेवढाच आपला एक्सरसाइज आणि व्यायाम तर होऊन जातो। आजूबाजूला वातावरण बघू शकता, खूप सुंदर असं वातावरण आहे। फक्त तुम्ही इकडे याल तर कचरा करू नका। चला या। तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, वॉटरफॉलला आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत। 10 ते 15 मिनिटाची ट्रेकिंग होती, जास्तही लांब नाही आहे, जवळ आहे। जिथे आपण बाईक लावतो तिथून पुढे चालायचं आहे आणि फायनली आपला हा लालठाणे वॉटरफॉल आलेला आहे। चला तर मग आपण जवळून जास्त आपण एक्सप्लोअर करू आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या वॉटरफॉलला व्हिजिट करू शकता। आणि व्हिडिओ जो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। आणि जर तुम्ही बाहेरून येत असाल, लांबून येत असाल तर कचरा करू नका, कारण आपलं हे सुंदर असं हे आपलं निसर्ग आहे, त्याला आपल्याला असंच ठेवायचं आहे। चला तर मग बघूया लालठाणे वॉटरफॉल।
मी सुद्धा या वॉटरफॉलला नक्कीच व्हिजिट करू शकता। आता पावसाळा सुरू झालाय, या पण एकदम काळजी घ्या, तुमच्या सेफ्टीवर या आणि जर कोणाला घेऊन येत असाल तर त्यांची सुद्धा काळजी घ्या, कारण आपण म्हणतो पाण्याच्या ठिकाणी जातो आपण, तर पाण्याशी वगैरे आपण जास्त खेळलं नाही पाहिजे। जर जास्त पाण्याचा लोड असेल तर तुम्ही त्यात आतमध्ये उतरू नका, लांबूनच तुम्ही एन्जॉयमेंट घेऊ शकता, जसं की आम्ही घेतलं। तांदूळवाडी वॉटरफॉल किंवा लालठाणे वॉटरफॉल हा साधारणतः 5.5 किलोमीटर आहे सफाळे स्टेशनपासून। इथे तुम्हाला यायण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता, तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा आहे, पण त्यांची आम्हाला फारशी माहिती नाही। जर तुम्ही स्टेशनला उतरलात तर तिथे तुम्ही चौकशी करून तुम्ही येऊ शकता। तर मित्रांनो, आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करतो। आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल। तिथे जास्त काही बोलायला नाही भेटलं, कारण पाण्याचा खूप मोठा आवाज होता आणि माणसांची सुद्धा खूप एन्जॉयमेंट चालू होती। सो तुम्हाला जर या व्हिडिओ रिलेटेड काय क्वेरीज असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आपल्या चॅनलवर जे आहे ते पालघर रिलेटेड संपूर्ण आम्ही माहिती जी आहे ते आम्ही अपलोड केलेली आहे, जे की मॉन्सून सिरीजमध्ये तुम्ही फिरू शकता, वॉटरफॉल्स वगैरे आणि बरंच काही ज्यात आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे। तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जो कोणी व्हिडिओ आम्ही टाकू चॅनलवर तो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा। आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, खात पीत राहा, बाय बाय। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं।